आभाळमया ही मालिका झी मराठीवरील सर्वात पहिली मालिका आहे. आज या मालिकेला येऊन 25 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. तरीही ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. या सिरियलचे टायटल सॉन्ग लागल्यावर अजूनही लोक हळवे होतात. काळाच्या पुढे असणारी ही मालिका लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या सिरियलमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलं होतं. याशिवाय या मालिकेत अनेक बालकलाकारसुद्धा झळकले होते. आता 25 वर्षांनी हे सर्व बालकलाकार मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते म्हणून नाव कमावत आहेत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार. स्वरांगी मराठे. स्वरांगी मराठे हिने अक्षता जोशी म्हणजेच चिंकी हे पात्र साकारलं होतं. ती त्यावेळी 7 वर्षांची होती. त्यावेळी ती ठाण्याला सरस्वती विद्यालयात शिकत होती. आभाळमयानंतर काही मोजक्या मालिकांमध्ये ती दिसली. संगीत भूषण राम मराठे ह्यांची ती नात असून आपल्या आजोबांच्या प्रमाणे ती सुद्धा गाणी शिकली आहे. अभिनयाबरोबरच सध्या ती गाण्याचे कार्यक्रम देखील करते. आभाळमयानंतर ती पोर बाजार, सरपंच भगीरथ, बाजीराव मस्तानी, हृदयांतर अशा मोजक्या चित्रपटात झळकली होती. यापैकी बाजीराव मस्तानीमधील तिने साकारलेली झुमरी ही व्यक्तिरेखा विशेष गाजली होती. याशिवाय स्वराज्य रक्षक संभाजी आणि आई कुठे काय करते या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलंय. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने 2016 साली निखिल काळे यांच्यासोबत लग्न केलं असून तिला 2 मुले आहेत. आता ती 33 वर्षांची असून सध्या गायनाच्या कार्यक्रमात व्यस्त आहे. परी तेलंग. परी तेलंग हिने आकांक्षा जोशी हे पात्र रंगवलं होतं. ती त्यावेळी 12 वर्षांची होती. परी ही ज्येष्ठ अभिनेते भूषण तेलंग यांची मुलगी आहे. भूषण यांनी व्हेंटिलेटर, प्रवास, सेंटिमेंटल, रघुवीर अशा चित्रपटात काम केलं आहे. तिने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून लहानपणापासूनच नाटकात कामे करण्यास सुरुवात केली होती. दुसरीत असल्यापासूनच ती नाटकामध्ये कामं करते. यावेळी तिला सुना येती घरा या चित्रपटात काम करायची संधी मिळाली. त्यानंतर ती आभाळमया या मालिकेतही झळकली. पुढे तिने रुईया कॉलेजमधून BAची पदवी घेतली. या दरम्यान ती गुलदस्ता, मोरया, पोस्टर गर्ल, मुलगी लग्नाची आहे अशा चित्रपटात झळकली होती. 2015 साली आलेल्या लक्ष या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. या मालिकेतून ती महाराष्ट्रातल्या घराघरात पोचली. या मालिकेमध्ये तिने सब इन्स्पेक्टर दिशा सूर्यवंशीचा रोल केला होता. यानंतर ती फू बाय फू, कॉमेडी एक्सप्रेस, तू चाल पुढे, लवंगी मिरची अशा मालिकांमध्ये दिसली. 2014 साली आलेल्या घरात गणपती या गाजलेल्या चित्रपटात तिने काम केलं आहे. मालिका आणि चित्रपटांशिवाय तिने असंख्य जाहिरातींमध्ये देखील काम केलंय. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने 2020 मध्ये सिद्धेश शिरगावकरशी प्रेमविवाह केला आहे. सध्या तिचे वय 36 असून ॲक्टिंगसोबत ती डबिंग आर्टिस्ट म्हणून देखील काम करते. तिने अनेक इंग्लिश सिनेमांसाठी आणि डिस्नीच्या अनेक कार्टूनसाठी आवाज दिला आहे. रुचा पाटकर. रुचा हिने छोटी अनुष्का साकारली होती. या मालिकेनंतर ती पुढे कुठल्याच मालिकेत दिसली नाही. तिने मुंबईच्या KC कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. 2013 साली आदित्य नागवेकर ह्यांच्याशी तिचा विवाह झाला असून सध्या ती संसारात रमली आहे. मात्र तिला लिखाणाची आणि नृत्याची आवड आहे. ती सध्या ब्लॉग लिहिते आणि नृत्याच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेते. मनवा नाईक. मनवा नाईक हिने या मालिकेत मोठी अनुष्का जोशी हे पात्र साकारलं होतं. त्यावेळी ती 15 वर्षांची होती. आभाळमयानंतर स्पेशल स्क्वॉड, 3 बहुराणिया, बा बहू और बेबी अशा हिंदी मालिकांमध्ये तिने काम केलं. याशिवाय अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात देखील ती झळकली आहे. तिचे महत्त्वाचे सिनेमे म्हणजे जोधा अकबर, क्षणभर विश्रांती, पिंडदान, जाऊ दे ना बाळासाहेब हे आहेत. 2014 साली आलेल्या पोर बाजार या चित्रपटाचे दिग्दर्शन तिने केलं होतं. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने 2017 साली सुशांत तुंगारे यांच्याशी विवाह केला. आज ती निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. तिने सुंदरा मनामध्ये भरली, तुमची मुलगी काय करते, कारण कुणाला माफी नाही, सरस्वती, बॉस माझी लाडाची अशा अनेक गाजलेल्या मालिकांची निर्मिती केली. या सर्व मालिका तिने आपल्या स्ट्रॉबेरी पिक्चर या बॅनरखाली बनवल्या. सध्या तिचे वय 40 वर्ष असून ती काळी राणी या नाटकात काम करत आहे. भूषण धुपकर. आभाळमया मालिकेत भूषण धुपकर ह्याने बंटी हे पात्र साकारलं होतं. दादरच्या बालमोहन शाळेत शिकत असताना त्याला अनेक मालिकांमध्ये काम करायची संधी मिळाली. यामध्ये बालदूत, दे धमाल, नायक, आभाळमाया, रेशीमगाठी, सुट्टी, मिसळ, अग्निपरीक्षा यांसारख्या गाजलेल्या मालिकांचा समावेश होतो. याशिवाय येस बॉस, हुकुम मेरे आका, मिसिंग, गुब्बारे या हिंदी मालिकांमध्ये देखील तो झळकला आहे. त्यानंतर तो गुड न्यूज, ड्रीम गर्ल, सूरज पे मंगलभारी अशा गाजलेल्या हिंदी सिनेमात देखील दिसला होता. सिनेमा आणि मालिकांसोबतच तो जाहिराती विश्वात देखील आश्वासक चेहरा म्हणून पुढे आला. त्याने डिकोल टोटल, डिस्पेरिन,
रामबंधू मसाले, गुगल, सिंथॉल, बर्गर किंग, कार देखो अशा मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये काम केलं आहे. अशा प्रकारे आभाळमया या गाजलेल्या मालिकेतील हे 5 बालकलाकार आज 25 वर्षांनी मराठीतील सुप्रसिद्ध कलाकार म्हणून पुढे आले आहेत. आपल्या उत्तम अभिनयाने ते मराठी मालिका विश्व आणि सिनेमा विश्व गाजवत आहेत.